एक घास घेतला की मेथीची चव, मलाईचा क्रीमी टच आणि मटरचा गोडवा सगळं जिभेवर नाचेल. आज आपण बनवणार आहोत असाच एक क्रीमी रिच मेथी मलाई मटर. नमस्कार मंडळी, वेलकम टू कुक विथ मोडक्स, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. हॉटेल स्टाईल मेथी मलाई मटर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी, मलाई आणि मटर. त्याचबरोबर आपण घेतलेला आहे स्लाइस केलेला कांदा, स्लाइस केलेला टमाटा, 1 इंचाचा आल्याचा तुकडा, लसूण आणि हिरवी मिरची. त्याचसोबत तेल, लाल मिरच्या, तेजपत्ता, जिरे, काजू, चक्री फूल, लवंग, दालचिनी आणि मोठी विलायची. आपण एका कढईमध्ये तेल घेऊयात आणि सर्व जे गरम मसाले आहेत आपले ते आपण भाजून घेऊयात. सगळ्यात आधी तेजपत्ता, मोठी विलायची, त्यानंतर दालचिनी, त्याचबरोबर लवंग आणि चक्री फूल. यासोबतच आपण जिरा टाकून आणि लाल मिरची टाकून त्याला परतून घेऊया. मसाले छान परतून झाले की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ. हिरवी मिरची सुद्धा थोडीशी परतून घेऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेला जो कांदा आहे तो आपण कांदा टाकून घेऊ. कांदा परतून झाला की त्यामध्ये आलं आणि लसूण हे टाकून परतून घेऊ आणि टमाटा सुद्धा त्यामध्येच टाकून आपण परतून घेऊया. त्यासोबतच त्यावरती थोडंसं मीठ टाकूया. हा सगळा मसाला भाजून साईडला काढून घेऊया. हा जरा पसरून गार व्हायला ठेवायचा. आता आपण त्याच कढईत मेथी टाकूयात आणि ती सुद्धा परतून घेऊयात. मेथी परतून झाली की ती सुद्धा बाहेर काढून घेऊ. आपला मसाला गार झालेला आहे, तो एकदम बारीक फाईन पेस्ट मध्ये वाटून घेऊ. आपला मसाला एकदम फाईन क्रीमी असा वाटून झालेला आहे. आपण एक फ्रेश कढई घेऊया. त्यामध्ये आपण 3 मोठे चमचे तूप टाकूयात. सगळ्यात पहिलं त्यामध्ये आपण बेडगी लाल मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची दोघांपैकी एक आपण त्यामध्ये टाकूयात. गॅस बारीकच ठेवायचा इथे आणि मग त्यामध्ये आपण वाटलेला जो मसाला आहे तो टाकून घेऊ. आता याला छान तेल सुटतोपर्यंत परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकतात याला छान तेल सुटलेलं आहे. आता त्यात मीठ टाकून घेऊ आणि जे वाटाणे आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ. आपण यामध्ये धने पावडर टाकूयात आणि ते मिक्स करून त्यामध्ये आपण जी परतलेली मेथी आहे ती सुद्धा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण जी क्रीम घेतलेली आहे ती फेटून यामध्ये टाकूयात. तुम्ही पाहू शकता क्रीममुळे आपली ग्रेव्ही एकदम छान आणि स्मूथ होणार आहे. यावरती एक फायनल टच म्हणून आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि ती सुद्धा मिक्स करून घेऊ.
तर मंडळी, कशी वाटली ही क्रीमी, रिच आणि भन्नाट मेथी मलाई मटरची रेसिपी? मस्त गरमागरम फुलक्यांसोबत साजेशी अशी मेथी मलाई मटर, जी एकदा चाखली की हात थांबणारच नाही. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव कसा राहिला. आणि हो, असेच स्वादिष्ट पदार्थ शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग, या जेवायला.